आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन थाटात संपन्न। लेखन ही अतिशय प्रभावी अशी कला आहे। वडार बोली भाषेची अस्मिता जपण्यासाठी समाजातील साहित्यिकांनी कथा कविता लिहून व्यक्त झाले पाहिजे। संविधानाची कास धरत समाजातील अनेक प्रश्न व शोषण लेखणीच्या आणि विचाराच्या माध्यमातून मांडण्याचे कार्य या साहित्य संमेलनातून घडत आहे। लिहिलेले कधी वाया जात नाही, उलट त्यातून इतरांना ऊर्जा प्रेरणा मिळत असते। महिला साहित्यिकांची संख्या शून्यावर आहे, त्यामुळे विशेषतः महिलांनी लेखनातून व्यक्त झाले पाहिजे अशी अपेक्षा अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रवक्ष्यकार प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जाधव यांनी व्यक्त केली। पुणे येथे अखिल वडार बोली भाषा साहित्य संस्था कोल्हापूर आणि अखिल वडार बोली साहित्य मंडळ पुणे यांच्या वतीने पुण्यातील येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात आयोजित केलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनात अध्यक्षपदास्थानावरून प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जाधव हे बोलत होते। त्या प्रसंगी विचार मंचकावर संमेलनाचे उद्घाटक मंत्रालयातील पर्यावरण विभागाचे अप्पर सचिव मनोहर बनपट्टे, अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक TS चव्हाण, मावळते संमेलनाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत जाधव, स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त सुरेश विटकर, माजी उपमहापौर मुकारी आलगुडे, OCCIचे मुख्य सल्लागार नरसिंहराव गुंजी, OCCI आंध्र प्रदेशाच्या अध्यक्षा लक्ष्मी देवम्मा देरंगुला, तमिळनाडू राज्यातील कामराज विद्यापीठाचे प्राध्यापक उमा राज, मंत्रालयातील सहाय्यक सचिव राजू धोत्रे, गृह विभागाचे सचिव यशवंत लष्करे, सांख्यिकी अधिकारी अशोक पवार, तंत्र शिक्षण विभागाचे अधीक्षक सुधीर पवार, अंबादास मंजुळे, माजी स्वीकृत नगरसेविका अपर्णा कुराडे, स्वाती कुसाळकर, पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक अंबादास धोत्रे, माजी नगरसेवक माधव धोत्रे, माजी नगरसेवक धर्मराज घोडके, निवृत्त गट शिक्षणाधिकारी श्यामराव पवार, अखिल वडार बोली साहित्य मंडळाचे सचिव अशोक पवार, सहसचिव रमेश जेटे, कार्याध्यक्ष मनोहर मुधोळकर, सहकार्याध्यक्ष हरीश बंडीवडार, खजिनदार शांताराव मनवरे, तसेच अखिल भारतीय वडार बोलीभाषीचे साहित्य संस्था कोल्हापूर या संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीमंत लष्कर, सचिव सुनील चौगुले, कार्याध्यक्ष प्राध्यापक दिलीप जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी TS चव्हाण व उद्योजक राजाराम इटकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडी पालखीचे पूजन करून वडार समाजाचे पारंपरिक वाद्य दुमुलांचा कडकडाट व वडारी बोलीभाषेतील गाणी म्हणत महापुरुषांच्या नावांचा जयघोष करीत मंगलमय वातावरणात ग्रंथदिंडी काढण्यात आली। सांस्कृतिक कार्यक्रमात पायस स्क्वॉडचे गायकांनी संगीत नजराना सादर केला। शिवशाहीर गंगाराम नलावडे, लोकशाहीर घनश्याम जाधव यांनी जीवन मूल्यांची कास धरत समाज मनाला प्रबोधित करणारे स्वरचित बहारदार गीते सादर केली। यानंतर श्रिया यांनी कथक नृत्याचे सादरीकरण केले। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील रामजी चौगुले यांच्यासह इतर कलाकारांनी दुमूल या वाद्यांच्या गजरात वडारी गीतांना प्रेक्षकांना डोळ्याला लावले। त्यानंतर प्राध्यापक किसन जाधव यांनी लिखित आणि रामजी चौगुले निर्मित व दिग्दर्शित केलेल्या सराय तागीन इच्छाक संसारद वाटोळे अय्या या लघु चित्रपटातील एका प्रसंगाचे मंचकावर सादरीकरण झाले। या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक धोत्रे यांनी केले। यानंतर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र नलावडे, साहित्यस्थळी पर्यावरण विभागाचे अप्पर सचिव मनोहर बनपट्टे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर TS चव्हाण यांनी प्रास्ताविकेत साहित्यातून समाज जागृती व्हावी या हेतूने या साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले। यानंतर प्रमुख वक्ते प्राध्यापक गुलाब वाघमोडे यांनी साहित्य आणि समाजातील नात्यावर भाष्य केले। यानंतर राजू धोत्रे, डॉक्टर नरसिंहराव गुंजी, विजयलक्ष्मी देवगोजे आणि या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जाधव यांनी साहित्याविषयी अनुभव व्यक्त केले। या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिका तसेच कातळ शिल्पांच्या पाऊलखुणा या ई-बुक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। या उद्घाटन समारंभ सत्राचे सूत्रसंचालन माधुरी चव्हाण यांनी केले, तर सूरज मोरे यांनी आभार मानले। दुपारच्या सत्रात प्राध्यापक दिलीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्यात चित्रित झालेले वडार समाजाचे चित्रण या विषयावर परिसंवाद झाला। यामध्ये प्राध्यापक गणेश फुलावरे आणि प्राध्यापक दिलीप जाधव यांनी वडार समाजातील अनेक व्यक्ती,
गड किल्ले कथांचा संदर्भ देत अभ्यासपूर्ण मांडणी केली। या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त राज्य शिक्षण संचालक SN पवार, शामराव विटकर, शिवाजी चव्हाण, अशोक इटकर, बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती। यानंतर तुकाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण या विषयावर मंथन झाले। या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अशोक देवकर, विष्णू चौगले, विठ्ठल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीमंत लष्कर यांनी केले, तर आभार अर्चना लष्कर यांनी केले। तिसऱ्या सत्रात बाबासाहेब धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली सुनीता दाते, सीमा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन झाले। यामध्ये आकाश सुपारे, बाबासाहेब पवार, रमेश जेठे, बालाजी शिंगाडे, स्वप्नील धोत्रे, दीपक कुरळपकर, सूरज मोरे, श्रीमंत लष्कर, नंदा इटकर या सहभागी कवींनी एकापेक्षा एक आणि आशयघन कविता सादर केल्या। यानंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। या सत्राचे सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।